नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऐश्वर्या जोरजोरात म्हणत असते की आता तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, पण मी माझी खोली दाखवायला तयार आहे. मी जर दागिने बदलले असतील तर खरे दागिने माझ्याच खोलीत असले पाहिजेत. आणि जानकी वहिनी, तुम्ही तयार आहात का खोली दाखवायला? तर चला बघूया. तर जानकी म्हणते की कर, नाही त्याला डर कशाला, मी तयार आहे माझी खोली दाखवायला. आजीला मात्र या सगळ्याचा भारी आनंद झाला आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आता जानकी म्हणते की मी दागिने बदललेच नाही आहेत, तर माझ्याकडे दागिने कसे असतील? तर ऐश्वर्या पुन्हा एकदा सांगते, अहो तुम्ही बदलले नाही आहेत ना, मग चला सगळ्यांसमोर जे काही असेल ते सत्यासत्य आपण बघूया. म्हणून ती सगळी आता जानकीच्या खोलीची झडती घ्यायला आलेत. तर जानकी दाखवते आईंना की हे बघा, लॉकर उघडं आहे, कपाट उघडं आहे आणि मी असंच उघडं ठेवून खाली गेले होते, तर ह्याच्यात दागिने नाही आहेत आणि मी कशाला खोटं बोलू असं ती इथे सांगत असते. तर लगेच ऐश्वर्या आता पलटी भारतीय बाजू म्हटल्यावर ऐश्वर्या गप्प कशी म्हणेल? ती म्हणेल असं नाही आहे ना की दागिने हे कपाटातच असले पाहिजेत. सारंग, तुम्ही एक काम करा, तुम्ही कपाटाची झडती घ्या आणि मी इकडे बाकीची झडती घेते, ड्रॉवर वगैरे चेक करते. सारंग बघताय काय, चला करा असं म्हणून ती इथे सांगते सारंगला. आणि आई मात्र बघतच राहिल्यात बरं का सुमित्राई. आता नेमकं काय घडणार आहे ते बघूया आपण प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं, दागिने सापडतील? तर इथे सारंगनं आता कपाट उघडलेलं आहे आणि तो सगळीकडे बघतोय. ऐश्वर्या मात्र शोधायचं नाटक करत तिथेच उभी आहे. आणि असं करत करत सारंग सगळीकडे आता कपाट बघत असतो. तर त्याला एका पॉईंटला असं काही मिळत नाही, पण अचानक एक ठिकाणी त्याला असा बटवा दिसल्यासारखा होतो आणि मग सगळ्यांचं इथे आश्चर्य द्विगुणित होतं. कारण सारंग ते बटवा जो काही आहे तो बेडवर होतो आणि त्याच्यात खरे दागिने असतात. आणि ऐश्वर्या गप्पा बसेल ती कसली, तर दागिन्यांचा बटवा बघून झाल्यानंतर दागिने इथेच आहेत आणि मग लगेच ती काय करते, ती दागिने उचलते आणि वास घेते. कारण जानकी म्हणालेली असते की माझ्या दागिन्यांना केवड्याचा वास आहे, तुम्ही केवड्याचा बोळा इथे फिरवते. आणि दागिने बघून आता सुमित्राई, आजी, जानकी सगळेच शॉक झालेत. सारंगसुद्धा इथे शॉक झाला आहे. जानकीला कळत नाही आहे की दागिने इथे कसे आले. आणि ऋषिकेश पण असा बघायला लागला आहे 2 मिनटासाठी की इथे दागिने कसे आलेत ते. आणि ऐश्वर्या तो वास घेऊन बघते आणि म्हणते की बरोबर आहे जानकी वहिनी, तुमच्या दागिन्यांना केवड्याचा वास येतो, हे तुमचेच दागिने आहेत असं म्हणून इथे ती सांगते. आणि आजी पण इथे बघत राहिले. हे सगळं ऐश्वर्याने कसं केलं हे जाणून घ्यायची ओढ मात्र तिला भरपूर लागली आहे बरं का. आणि हे सगळे तुमचेच दागिने आहेत, तुम्ही असं कसं केलं, तर तुम्ही दागिने बनवून घेतलेत का असं वगैरे ती इथे विचारते. आणि केवड्याचा वास आहे तो म्हटल्यावर जानकी पण इथे वास घेऊन बघते. सुमित्राई आता जानकीकडे असा विश्वासघात नजरेने इथे बघतायत सगळे. सारंगला पण शॉक बसलाय. आणि लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते की आता हे दागिने इथे कसे आले? आता तुम्ही असं म्हणाल की मी हे दागिने तयार केले आहे सगळे आणि मीच इथे आणून ठेवले असं म्हणून ती स्वतःच गाजावाजा करते मुद्दामून. जानकीच्या तेवढ्या लक्षात नाही येते. बघूया पुढे काय होतंय ते. जानकी कसा शोध लावते या सगळ्याचा ते बघत राहणं गरजेचंच आहे बरं का आता प्रेक्षकांना. आणि जानकीनं काही ना काहीतरी केलंच पाहिजे, नाही तर सगळं अवघड आहे. सुमित्राई तर हलक्या कानाच्या आहेतच. आता बघूया काय होतंय पुढे. तर आता ऐश्वर्या म्हणते इथे जानकीला सारखं की मी आणून ठेवले असं तुम्ही आता म्हणाल. हे असं सगळं ऐश्वर्या बोलत असताना गप्पा बसेल ती आजी कसली. आजी पण इथे जानकीला सुनवून घेते. जानकी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू इतकी नाटक कशाला करत होतीस असं म्हणून ती आजी कान भरायचं आणखीन आगीत तेल ओतायचं इथे काम करते. ऋषिकेश पण बघत राहिला आहे आणि तो सुमित्राईंना म्हणतोय की असं जानकी करणं शक्य नाही आहे, हे काहीतरी गोंधळ झाला आहे. आणि जानकी पण इथे बोलायला जात असते की मी हे सगळं नाही केलेलं. तर सुमित्राई म्हणतात काय तुम्ही आजकालच्या मुली, तुमचे दागिने जे काही आहेत किंवा तुम्ही जे काही खोटं बोलता ते एवढ्या पातळीला जाऊन कसं काय खोटं बोलता? तर इथे जानकी म्हणत असते की मी खोटं बोलत नाही आहे, मी नाही बदललेत. तर ऐश्वर्या परत एकदा सांगते सत्य आपल्या समोर आहे इथे, ज्या तुमचे दागिने ते खरे दागिने इथे आहेत असं म्हणून ऐश्वर्या परत इथे बोलायला बघत असते. आणि जेव्हा जानकी सुमित्राईंकडे जाते तेव्हा त्या तिचा हात अक्षरशः ढकलून देतात आणि म्हणतात आजपर्यंत मी तुला जेवढी वेगळी समजत होते ना तशी तू आत्ता नाही आहेस, तू खूप बदलली आहेस आणि तुझ्यातली साधी आणि स्वार्थी मुलगी आहेस तू असं म्हणून त्या एकदम जानकीला इथे म्हणतात. आणि ऐश्वर्याला इथे आनंद झालाय कारण सुमित्राई बोलताना इथे बोलून जातात की इथून पुढे तुझ्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही, तू खूप मोठा विश्वासघात केलायस असं म्हणून सांगतात. आणि जानकी शेतकऱ्यांबद्दल ऋषिकेशकडे बोलायला जात असते तेवढ्या त्या म्हणतात अगं तुझी नाटकं बंद कर, तू इतके वर्ष आमच्याशी नाटकेपणानेच वागत होतीस का असं म्हणून त्या बोलायला लागतात. आणि मी तुझ्यावर इथून पुढे काही विश्वास ठेवू शकत नाही असं म्हणतात आणि सगळे इथून निघून जातात रूममधून बाहेर. आणि आता जानकी मात्र हादरली आहे बरं का. आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की हे सगळं काय
काय झालं, मी नाही बदललेत दागिने, तुम्हाला माहिती आहे ना, मग तुमचा माझ्यावर विश्वास आहे आता मला पुरेसा आहे असं म्हणून ती ते ऋषिकेशला सांगते. आणि इकडे आता आजी आणि ऐश्वर्या दोघीजणी बोलत आहेत बरं का. आजीला इथे चैन पडत नाही आहे, तू कसं केलंस हे सगळं सांग म्हणून ते ऐश्वर्याच्या पाठीमागे लागलेत. तर ऐश्वर्या आता तिनं कसं केलं ते सांगते. तर ऐश्वर्या फोनमध्ये जानकीचे जे काही फोटो होते ते दाखवते, ते लग्नावेळी काढलेले असतात ना ते सगळे फोटो दाखवते आणि म्हणते की ज्या हे फोटोमध्ये दागिने घालून ती मिरवत होती, तर हे फोटो मी माझ्या डॅडींना पाठवले आणि सांगितलं की असे सेम सगळे खोटे दागिने तयार करा आणि माझ्यापर्यंत पाठवून द्या. आणि आजी विचारतात, अगं पण तू ठेवलेस कधी ते सगळे, आणलेस कधी? तर डॅडींनी मला ते दागिने आणून दिले आणि जेव्हा ते लाईट गेले होते ना, तर ते लाईट गेले नव्हते, तर ज्या माणसाला दागिने डॅडींनी पाठवले होते घेऊन, तर त्या माणसाला मी सांगितलं होतं की स्विच बंद कर म्हणून. आणि जेव्हा लाईट्स गेले त्यावेळेला मी हळूच लपत लपत तिच्या रूममध्ये गेले आणि ते दागिने इथे ठेवले. तर आजी म्हणते, अगो बाई कसलं डोकं वापरलेस तू, किती डोकं वापरलेस तू ह्या सगळ्यामध्ये. आता मला सुद्धा ना लपून राहायला पाहिजे, म्हणजे जपून राहायला पाहिजे तुझ्यापासून असं म्हणतात आणि भीती वाटायला लागली असं म्हणतात. तर ऐश्वर्या इथे खुश होते आणि म्हणते, तुम्हाला जर ही भीती वाटत असेल ना तर मात्र मला म्हणजे आनंद आहे तुमच्या या भीतीचा. आणि तेवढ्यात आजीचं लक्ष जातं, अगं खरं तुझी चेन कुठे आहे? अरे देवा, चेन त्या सगळ्या गडबडी तिथे पडली नसेल ना. आणि आता ते चेन जर जानकीनं बघितली आणि समज तिनं विचारलं की ही चेन इथे कशी आली, तर तू आता काय सांगणार आहेस, काय उत्तर देशील? तर प्रेक्षकांना बघूया हा चेनचा लक्षात कधी येते जानकीच्या. जानकी सकाळी उठल्यापासून इथे फेऱ्या मारते रूममध्ये, इकडून तिकडून फिरते आणि ती चेन बघा तिच्या पायात तिथे पडलेलीच आहे. पण तिचं आणि ऋषिकेशचं अजून त्या गोष्टीकडे इथे लक्ष गेलेलं नाही. आता बघू पुढे काय होते ते. यांचं लक्ष जाईपर्यंत ऐश्वर्या चेन पण पळवून नेईल, काय सांगता येत नाही. पण काय होतं ते आपण बघत राहिलं पाहिजे. तर ऋषिकेश म्हणतो, अगं फिरून फिरून तुझे इथे पाय दुखतील आता आणि थांबव जरा, पाय थांबव तुझे जरा आणि शांत बस, असं फिरून काही होणार नाही आहे. तर जानकी ते म्हणते की अहो पाय एक वेळ थांबतील पण गरगरणारं मन कधी थांबेल? काल रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता आणि हे सगळं कसं घडलं हेच मला कळत नाही. आता आई माझ्यावर कधी विश्वास ठेवणार नाहीत. पण तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो, मला सगळ्यात मोठी जास्त भीती ही वाटते की हा सगळा प्रकार जेव्हा नानासाहेबांपर्यंत पोचेल किंवा नानांपर्यंत पोचेल त्यावेळेला त्यांना किती वाईट वाटेल. कारण पारिक काका आणि नाना हे जवळचे मित्र आहेत आणि त्याच्यामुळे मला भीती वाटते की नानांना हे जर सगळा प्रकार कळला तर काय होईल. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो आता इथे नानासाहेबांची हाक येते, ऋषिकेश जानकी खाली या, ऋषिकेश जानकी खाली या म्हणून ते खालनंच इथे ओरडत आहेत, गावाकडून आलेले आहेत. आणि त्यांचा आवाज ऐकून आता सगळे घरातले आलेले आहेत आणि ते म्हणतायत की हे डोकं दागिने द्यायचं डोकं कुणाचं? पारेखनं मला जो काही प्रकार घडलाय तो सगळा सांगितलाय. अहो शेतकऱ्यांचे पैसेच द्यायचे होते ना, तर माझ्या अकाउंटमधनं पैसे द्यायचे होते. ऋषिकेश तुझ्याकडे माझं चेकबुक आहे, ते सुद्धा सही केलेलं, तू का नाही दिलेस मग त्याच्यातून पैसे, असे ऋषिकेशला ते विचारत असतात. तर नाना तो सांगायचा प्रयत्न करत असतो की सगळं हे वेगळं म्हणजे झालेलं आहे असं म्हणून. आणि आता ऐश्वर्याला इथंच खोलीत मिळाले कारण नानासाहेब आल्या इथे ऋषिकेश जानकीला ओरडतात आहेत. नानासाहेब इथे सांगतायत की मी तुम्हाला किती वेळा सांगतो, व्यवहारासारखा करायचा, संसारात डोकं लावायचं नाही, संसारात मन लावायचं असतं असं म्हणून. आणि तुम्ही हे सगळं काय केलंय? दागिने देईपर्यंत परिस्थिती का गेली आधी? मुळात पैसे आहेत ना आपल्याकडे तर त्यातले द्यायचे होते. आणि जी काही आज तुम्ही माझी बदनामी केली किंवा माझ्या नावाची जी काही बदनामी झाली आहे तुमच्यामुळे, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं ते इथे म्हणतात आणि इथे चिडून निघून जातात. आता आजी एकीकडे आनंद होते का ऋषिकेश जानकीला ओरडत आहेत, पण जेव्हा घराची बदनामी झाली आहे, माझ्या नावची बदनामी झाली असं म्हटल्यानंतर आजीचा सुद्धा चेहरा पडतोय बरं काय. ते एवढं आजीला जर चांगलं मन आहे तर कशाला असं वागते आजी आणि कशाला त्या ऐश्वर्याला साथ देते? तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, आजीला कधी तिच्या चुकीची जाणीव होईल? काय घडेल असं नेमकं की आजीला तिच्या चुकीची जाणीव होईल? तर बघत राहूया आपण नेमकं काय घडतंय पुढे. तर नानासाहेब मात्र भयंकर चिडलेत. सारंग सुद्धा इथे काही बोलत नाहीये आणि दागिने द्यायचं डोकं कुणाचं होतं असं म्हणून सांगितल्यानंतर जानकी इथे मान खाली घालते आणि तुमच्या दोघांकडून माझीही अशी अपेक्षा नव्हती असं म्हणून नानासाहेब परत त्यांना ओरडत आहेत. तुमच्यामुळे गावात काही म्हणजे कशी चर्चा होते तुम्ही बघा, माझ्या आजपर्यंतच्या नावाला तुम्ही इथे दोघांनी कलंक लावला असं म्हणून ते इथे सारखे म्हणतायत. आणि आजी एकदा खुश होते, एकदा परत
चेहरा पडतोय असं सगळं चालू आहे. आणि त्याच्यानंतर नानासाहेब चिडून आतमध्ये गेलेत, अपेक्षा नव्हती असं म्हणून. तर ऋषिकेश जानकी दोघं इथे शांत उभे आहेत. जानकीच्या डोळ्यातनं पाणी येते, ते ऋषिकेश इथे पुसतोय. आणि आता बघू पुढे काय होते ते, कारण ऐश्वर्या मात्र ह्या दोघांकडे बघून हसते आणि हे जानकीनं बघितले बरं का प्रेक्षकांनो. आता ऐश्वर्या पुढे काहीतरी नक्कीच मोठा डाव खेळणार आहे नानासाहेबांना तिच्या बाजूनं करून घेण्यासाठी. तर इकडे रूममध्ये आल्यानंतर नानासाहेब फिरत असतात, पाणी घेत नसतात ते. सुमित्राई म्हणतात अहो तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडचिड करून काय होणार आहे. तर इकडे नानासाहेब म्हणतात अगं चिडचिड करू नको तर काय करू, तो पारेख मला जे काही बोलला आहे ना ते बोलून ते मनाला लागलं ग, इतका जवळचा तो माझा मित्र होता आणि हे सगळं असं काय झालं. तर सुमित्राई इथे सांगतात की जानकी असं वागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं, म्हणजे जानकीनं खोटेपणा का करावा हे मला समजत नाही, मी पण तोच विचार करते. मग लगेच म्हणतात खोटेपणा, तर हो जानकीनं सगळे दागिने इथे आणून दिले होते गहाण टाकायला, आणि मग ते जेव्हा खरे खोटे करण्यासाठी बघितलं गेलं तर ते दागिने खोटे निघाले. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्याने असं सांगितलं की आपण खोलीची झडती वगैरे घेऊया, आणि खोलीची झडती घेतल्यानंतर ते खरे दागिने जानकीचे ते जानकीच्या रूममध्येच मिळाले. असा सगळा प्रकार झाला. आणि मग सुमित्राई परत पुढे सांगतात की नानासाहेब म्हणतात अगं तुम्हाला सरळ सांगशील का नेमकं काय झालं ते. तर सुमित्राई सांगतात की कसं ऐश्वर्या आणि सारंग माझ्याकडे आले होते त्या दिवशी ऋषिकेश असं गेल्यानंतर, आणि माझ्याकडे आल्यानंतर सारंगला मिटिंगला पाठवण्याबाबत त्यांनी म्हणजेच ऐश्वर्या आणि सारंगने बोलणं केलं. ऐश्वर्याने मला कन्व्हिन्स केलं आणि मग ती असं म्हणाली की काही झालं तरी नानासाहेब आई तुम्ही आमच्या बाजूने उभे राहाल आणि हीच ती वेळ आहे, सारंगला स्वतः काहीतरी निर्णय घेऊ देत असं म्हणून जो काही प्रकार घडला होता तो सगळे इथे सुमित्राई सांगतात. आणि आता नानासाहेबांना कळतंय बरं का नेमकं काय घडलं असेल ते. मग सुमित्राई पुढे सांगतात त्या बाजार समितीच्या लिस्टवर सयाजीरावांचं नाव घेतलं समितीमध्ये, आणि मग त्यांनी आता मालाच्या किमती तिप्पट वाढवल्यात आणि हा असा सगळा प्रकार झाल्यात. आणि ते नानासाहेब डोक्याला हात मारून घेत आहेत. बघूया आता पुढे नानासाहेब काय करतायत या गोष्टीसाठी. तर इथे ऋषिकेश जानकी दोघं जण बोलत आहेत आणि ऋषिकेश म्हणतोय की आजपर्यंत आई तेवढी माझ्यावर रागवलेली असायची, आता नानासाहेब सुद्धा माझ्यावर चिडलेत, त्यांचा विश्वासघात झाला आहे आणि आपण आपल्या हातून जे काही झालंय ते खरंच सगळं चुकीचं झालंय आणि आपण यातून नक्की मार्ग काढूया असं ऋषिकेश सांगतो. जानकी म्हणते की अहो शेतकऱ्यांना आजच्या आजच पैसे दिले पाहिजेत, तर तुम्ही कसे देणार आहेत पैसे. तर नानासाहेबांनी सांगितले त्याप्रमाणे आपण त्यांच्या अकाउंटमधून पैसे वापरून घेऊया असं म्हणून जानकी ते सांगत असते. तर ऋषिकेश म्हणतो की तसं जर मी केलं तर मला गिल्ट येईल आणि मग आयुष्यभर मला त्या गिल्टमध्ये इथे राहावं लागेल. जे काही झालं आहे ते आपल्यामुळे झालं आहे आणि त्यामुळं आता मीच ही चुकी सुधारेन आणि गोष्टी कारण आता भयानकरित्या पुढे गेलेल्या आहेत, तर आता मी सुधारेन त्या गोष्टी, कारण खूप टोकाला गेल्या आहेत गोष्टी असं म्हणून इथे ऋषिकेश सांगतो. आणि जानकी इथे विचार करते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात जानकी नानासाहेब बोलत आहेत दोघं जण रूममध्ये. नानासाहेब विचारत आहेत की हे सगळं टेन्शनची रेषा कुणी आखली. तर जानकी सांगते की ऐश्वर्यामुळे हे सगळं घडते, ती आपलं घर तोडायला आले. आणि आता नानासाहेबांना या सगळ्या गोष्टी पटत आहेत आणि ऐश्वर्या हे सगळं बोलणं बाहेरून ऐकते. नानासाहेब आता ऐश्वर्याला सांगतात की बघ खाली जाऊन मी आता तुझं कसं सगळं पितळ उघडं पाडतो ते. आणि ह्या ऐश्वर्याने ऐकल्यानंतर ती ॲक्च्युली बहुतेक इथे ढकलते नानासाहेबांना आणि आणते जानकीवर. नेमकं काय घडणार आहे बघूया.